नमस्कार. कुकिंग विथ माय चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. मी आज तुम्हाला होममेड पिझ्झा रेसिपी करून दाखवणार आहे. हे बेस पिझ्झाचा मी घरी बनवलेला आहे. अगदी बाहेरून विकत आणलेल्यासारखे बेस तयार झालेले आहेत आणि त्याचाच मी पिझ्झा बनवलेला आहे. खूपच टेस्टी झालेला आहे. तुम्हीसुद्धा बनवू शकता घरच्या घरी माझ्या पद्धतीने. मी कसा बनवला आहे ते तुम्हाला दाखवते आता. सुरुवातीला कापून दाखवलेला आहे बघा. तर त्याची आता रेसिपी सांगते तुम्हाला. खूपच टेस्टी झालेला आहे पिझ्झा. त्यासाठी मी आता साहित्य घेते. तर सगळ्यात प्रथम मी वजन करून मैदा घेणार आहे. वजन मी ॲड करते कटोऱ्याचं त्यामध्ये. आणि ह्या कपाने मी 3 कप मैदा घेणार आहे. वजनीप्रमाणेचं 400 ग्रॅम होते. 240 ml चा कप आहे हा. 3 कप असे सैलसर भरून घेतलेले आहेत मी. तर बघू शकता तुम्ही हे 400 ग्रॅम झालेला आहे मैदा. हा चाळून घेतलेला आहे मी. कपानं 3 कप आणि वजनानं 400 ग्रॅम झालेला आहे. तर ही यीस्ट घेतलेली आहे मी 2 टीस्पून. ती पण तुम्हाला वजन करून दाखवते. याचं वजन जवळजवळ 7 ग्रॅम झालेलं आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत एवढी बास होती यामध्ये. ही इन्स्टंट यीस्ट आहे त्याच्यामुळे याला ॲक्टिव्ह करायची काही गरज नाही. अशीच घालून घेतली मी. यामध्ये साखर 1-2 टीस्पून घातली, पावडर साखर. आणि मिल्क पावडर 1-2 टेबलस्पून घालते यामध्ये. आणि ह्यामध्ये 1 टीस्पून मीठ घातले मी, पण दिसलं नाही, ते स्किप झाला आहे व्हिडिओ. तेल घालते मी यामध्ये 4-5 टेबलस्पून. आणि हे सर्व आता मी मिक्स करून घेते. आणि गरम पाणी घ्यायचं. एकदम कडक नाही, आपल्या बोटाला सहन होईल एवढंच, कोमटपेक्षा किंचितसं जास्त. हे सर्व आधी मिक्स करून घेते. आणि नंतर मी त्या पाण्याने आता हे पीठ चांगलं मळून घेते. थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं. अगदी चपातीला गोळा बनवतो त्याच्यासारखंच, थोडंसं त्याच्यापेक्षा मऊ बनवायचं मळून. जास्त मऊ बनवायचं नाही. गोळा झालेला आहे तयार. आता हे चांगलं 1-4-5 मिनटं मळून घ्यायचं. चांगलं मळल्यामुळं फुगतं चांगलं ते आणि मऊसूत होतं चांगलं. एक 4 ते 5 मिनटं मळून घेतलेलं आहे मी हे. तर हे आता मी 1 तासासाठी झाकून ठेवणार आहे. 1 तासानं बघू शकता तुम्ही चांगलं फुगलेलं आहे हे. आता पुन्हा थोडंसं मळून घ्यायचं. ह्याचे आता मी गोळे तयार करून घेणार आहे बेस बनवण्यासाठी. पिझ्झाला थोडे गोळे जाडच लागते, मोठेच लागतात. त्याच्यामुळे थोडे ह्याचे मी 6 गोळे करणार आहे. तर आता ह्याचे गोळे बनवून घेते आणि एक गोळा तुम्हाला मी आता लाटून दाखवते. हे झालेले आहेत गोळे. झाकून ठेवायचं, हे उघडं नाही ठेवायचं. थोडंसं पीठ लावून आता हे लाटून घ्यायचं अगदी सैलसर हातानं.
थोडं जाडच लाटायचं आहे, जास्त पातळ नाही करायचं. पिझ्झा थोडा जाडच असतो. हे झालेलं आहे. ह्याला आता काटा चमच्यानं कट मारून घ्यायचे असे. अगदी बाहेरून विकत आणल्यासारखा पिझ्झा बनतो घरी पण. तर आता मी हे बेक पण करून घेतात. मी आता बटर पेपर घातलेला आहे तव्यावर. दोन्ही बाजू चांगल्या त्याच्या शेकून घ्यायच्या. जास्त नाही वेळ, अगदी कच्च्यावरच शेकून घ्यायच्या. बघू शकता तुम्ही, या पद्धतीनं शेकून घ्यायचे. अगदी 2-3 मिनटातच शेकून होतं. ह्याच पद्धतीने मी सगळे आता बेस भाजून घेणार आहे. झालेलं आहे तयार. आता बाकीचं पण करून घेते तयार मी आता. बघू शकता तुम्ही, पूर्ण झालेले आहेत करून 6च्या 6. अगदी बाहेरच्यासारखे बनलेले आहेत. त्याच पद्धतीने मी पीठ मळून हे गव्हाचे बेस बनवले आहेत. 200 ग्रॅम पीठ घेऊन. बघू शकता तुम्ही, गव्हाचे सुद्धा बनवू शकता तुम्ही. आणि हे पूर्ण गार करून फ्रीजमध्ये 3-4 दिवसासाठी ठेवू शकता. आणि ज्यावेळी पाहिजे त्यावेळी तुम्ही करून बनवून खाऊ शकता. तर मी आता एक तुम्हाला बनवून दाखवणार आहे. हा मी रेडीमेड पिझ्झा सॉस आणलेला आहे. तो सुरुवातीला लावून घ्यायचा. सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचा. आणि त्यावर आता चिली फ्लेक्स, ऑरेगानो, मिरी पावडर, किंचितसं मीठ, तिखट किंचितसं शिंपडलं तरीसुद्धा चालतं तुमच्या आवडीप्रमाणे. नंतर पुन्हा एकदा शिंपडायचं त्याच्यावर. आणि आता त्याच्यावर चीज घालून घ्यायचं सुरुवातीला. तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे कितीही घालू शकता तुम्ही चीज. आणि आता टोमॅटो, शिमला मिर्च, कांदा हे सर्व मी घालून घेते. कॉर्न थोडे, हे तुकडे जागी जागी आपल्या आवडीप्रमाणे ठेवू शकता तुम्ही. कांदा पण घालून घ्यायचा त्याच्यावर. आणि हे सगळं लावून झाल्यानंतर पुन्हा त्याच्यावर ऑरेगानो, चिली फ्लेक्स पुन्हा थोडं घालायचं त्याच्यावर. झालेलं आहे आता घालून. आता मी हे मायक्रोवेव्हला 170 डिग्रीला 10 मिनटासाठी बेक करून घेणार आहे. गॅसवर सुद्धा तुम्ही मी दाखवलेल्या पद्धतीने केक बनवतात तसं करू शकता. गॅसवर सुद्धा चांगलं होतो पिझ्झा. तर बेक करते हा. बघू शकता झालेला आहे तयार हा. कट करून दाखवते तुम्हाला. 2 घेतलेत करून मी. सुरुवातीला दाखवलंच आहे कट करून. झाला काय नाही बघा. घरच्या घरी लहान मुलांना आपण बनवून देऊ शकतो. लहान मुलांना पिझ्झा खूप आवडतो, मोठ्यांना पण आवडतो. असा घरच्या घरी करून खाऊ शकता तुम्ही. थँक्यू.